मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. परतीची वाट भाग 1. 16 मे 2006. सकाळचे 6 वाजलेले. एका बिनपायाच्या माणसाने मार्क इंग्लिस नावाच्या 50शीच्या गिर्यारोहकाने जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्टचं शिखर सर केलंय. ही बातमी जगभर प्रसारमाध्यमांनी पोहोचवली होती. मार्कच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव चालू झाला होता. त्यांच्या घरातील दूरध्वनी अखंड चालूच होता. सर एडमंड हिलरी यांच्यासह न्यूझीलंडच्या पंतप्रधान श्रीमती हेलेना क्लार्क यांनी अभिनंदन केलं होतंच. आत्तापर्यंत एक हात नसलेला मानव कृत्रिम हात लावून तिथंपर्यंत गेला होता. अंध, मूक, बधिर लोक गेले होते. पण दोन्ही पाय नसलेला माणूस त्या उंचीवर पोहोचणं ही एक अफलातून गोष्ट होती. अवघ्या जगभरातून मार्कवर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच मार्क मात्र त्या दिवशी सकाळी हात डोक्याला लावून विमनस्क अवस्थेत असहाय्यपणे बसला होता. आदल्या दिवशी रात्री त्याने एक मोठी घोडचूक केली होती. त्याने दोन्ही पायांच्या खुंटांच्या जखमांना मलमपट्टी केली होती. त्यावर खुंटांचे स्टंपलाइनर्स बसवले होते. पण दोन्ही खुंट व्यवस्थितरित्या दाबून सॉकेटमध्ये नेमके घट्ट बसवले नव्हते. तीच मोठी घोडचूक ठरली. सकाळी उठल्यावर दोन्ही पायांचे खुंट इतके सुजले होते की त्यावर पाय बसतच नव्हते. मार्कला उठून उभं राहणं अशक्यच होतं. उडी, व्हेटू, दोर्जी सर्वच जण त्याच्या भोवती जमले होते. काय करावं कुणाला सुचत नव्हतं. खाली ॲडव्हान्स बेस कॅम्पवर रसेलकडे दूरध्वनी करून मदत मागावी तर तोही इतर गिर्यारोहकांच्या हातापायांच्या जखमांमध्ये गुंतलेला. आणि मार्कसुद्धा दुसऱ्याच्या पाठीवरून खाली जाण्याच्या सक्त विरोधात होता. कटाक्षाने त्यानं ते नेहमी टाळलं होतं. त्याला कोणत्याही प्रकारची सहानुभूती नको होती. स्वतःच्या पायांवरच उभं राहून त्याला जगाकडे बघायचं होतं. मग ते पाय कृत्रिम का असेनात? त्याने पाय कापले होते पण त्याचं हृदय तर शाबूत होतंच. त्याने ठरवलं की ॲडव्हान्स बेस कॅम्पपर्यंत घसरत जायचं. नाहीतरी तो शिखरावरून येताना सुद्धा बराचसा घसरतच आला होता. अगदी लहानपणापासून न्यूझीलंडच्या दक्षिण आल्प्सच्या विविध शिखरांवरून कित्येक वेळा तो जाणून बुजून घसरत उतरला होता. तीच सवय त्याला आता उपयोगी पडणार होती. शिवाय आता पक्के दोर जागोजागी संपूर्ण उतारावर घट्ट लावले होतेच. सर्वांना हा विचार आवडला. घसरण्यासाठी मार्कला पाठीमागे लावण्यासाठी उडीने एक अफलातून डोकं लढवलं आणि तंबूच्या आतमध्ये खाली अंथरण्यासाठी एक फोमची चटई वापरतात, कॅरी मॅट, ती कापली आणि तिची बर्म्युडासारखी अर्धी चड्डी केली. हार्नेस आणि पट्ट्यामध्ये ते फोमचं कापड अडकवलं म्हणजे ते घासल्यामुळे निसटणार नाही याची खात्री झाली. कृत्रिम पायांचा जोड आणि क्रॅम्पॉनसुद्धा त्यांनी बरोबर घेतले होते. तसा त्याचा त्यावेळी काही उपयोग होणार नव्हता. मार्कच्या पायाच्या खुंटांची जखम चिघळली होती. उत्तर खिंडी अलीकडे क्रॅम्पॉन पॉईंटपाशी मार्क अडखळण्याची किंवा सरळ कोलांटी उडी घेण्याची शक्यता होती. पण तसं घसरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्याच्यासमोर त्यावेळी नव्हताच. लहान मुलांप्रमाणे घसरणारा मार्क मागून दोर्जी, व्हेटो आणि उडी ही चौघांची वरात कॅम्प 3 वरून उतारावर उत्तर खिंडीकडे निघाली. मार्क अगदी सावकाश जपून खाली येत होता. त्याही परिस्थितीमध्ये त्याला गंमत वाटत होती. कृत्रिम पाय लावून खाली येण्यापेक्षा असं घसरताना त्याचा वेग खचितच जास्त होता. दोन्ही पाय वर करून मार्क घसरत होता. त्यामुळे खुंटांना थोडा आराम मिळत होता आणि समोर वाटेत येणारे दगडधोंडेसुद्धा टाळता येत होते. खालून वर काही मोहिमा येतच होत्या. वर येणारे गिर्यारोहक शेर्पा मार्ककडे आश्चर्याने बघत होते. शिखरावर गेला होता काय असं विचारण्याचं धाडससुद्धा कोणाचं होत नव्हतं. पण ज्यावेळी मार्क शिखर पादाक्रांत केल्याचं खणखणीत आवाजात सांगत होता त्यावेळी मात्र सारे आश्चर्यचकित स्तंभित होत होते. मार्कला एक वेगळंच समाधान मिळत होतं.
खालून येणाऱ्या गिर्यारोहकांना मार्कचे गुडघ्यापर्यंतचे पाय गाडीच्या स्टिअरिंगसारखे सर्वप्रथम दिसायचे आणि मग त्याचा चेहरा दिसायचा. सारं अतर्क्य. थोड्या वेळातच या वरातीने कॅम्प 2च्या जागेला एक वळसा घालून पुढं वाटचाल सुरू केली. त्यांच्या तंबूच्या जागेवर आता दुसऱ्या मोहिमांचे तंबू स्थानापन्न झाले होते. सरळसोट उतार होता. धारेच्या पश्चिम बर्फातून दोर लावलेले दिसत होते. ते थेट कॅम्प 1 म्हणजे अर्थातच नॉर्थ कोल उर्फ उत्तर खिंडीपर्यंत. मार्कने तो उतार बघितला मात्र त्याची छातीच दडपली. पण विचार करायला अजिबात वेळ नव्हता, कारण आकाशात दुपारच्या ऐवजी सकाळी लवकरच ढग जमायला सुरुवात झाली होती. वारे वाहायला लागले होते. थंडी वाढू लागली होती. मार्कला त्याची नवी बर्म्युडा थोडी त्रासाची वाटत होती. उडीने झोपायची फोमची मॅट संपूर्णपणे मार्कच्या पाठीखाली बांधली. दोन्ही पायांना मागे बांधली आणि अर्ध्या स्ट्रेचरवर झोपवल्यासारखं मार्कचं ते ध्यान दोरीला धरून वेगात खाली घसरू लागलं. शेजारील एका जुन्या दोरीला आणखी एक जादाचा आधार घेण्यासाठी लँडयार्डची दोरी लावली होती. कधी गप्पा मारत, विनोद करत, तर कधी समोर कोणी वर चढणारा गिर्यारोहक आडवा आला तर थोडंसं त्रासिक नजरेने पाहत, कधी स्वतःवरच चिडत, रागावत, कधी खुंटांच्या काळ्याकुट्ट जखमांकडे पाहून त्यांच्या भविष्याबद्दल काळजी करत मार्कची खाली खाली घसरगुंडी चालू होती. एव्हाना रसेलला सर्व वृत्तांत दूरध्वनीवरून समजला होताच. त्याला ही काळजी वाटत होती. त्याने काही ताज्या दमाचे शेर्पा उत्तर खिंडीकडे मार्कसाठी पाठवले होते. त्यांनी अक्षरशः धावत पळत वर येऊन निम्म्या वाटेतच या चौकडीला गाठलं आणि लगेचच मार्कचा ताबा घेतला. मार्कचं ते गाडी गाडी करत घसरणं आता दोन्ही बाजूला आणि पुढे मागे शेर्पा मदतनीस. त्यामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती अशा महत्त्वाच्या व्यक्तीप्रमाणे दिसत होते. त्याचा उतरण्याचा वेगही खूप वाढला होता. उत्तर खिंडीपाशी ज्यावेळी हिमघरी आणि हिमोड यांचा टप्पा सुरू झाला त्यावेळी मार्क दोन्ही शेर्पांच्या मधोमध बसूनच नाच करतोय असा प्रकार बघणाऱ्याला वाटावा इतकी कसरत करावी लागत होती. मधूनच त्याला चटईसकट उचलून दगडांच्या किंवा हिमघरीच्या पलीकडे आणावं लागत होतं. भर दुपारी 1 वाजता ते सर्वजण उत्तर खिंडीतील त्यांच्या तंबूपाशी पोहोचले, पण अद्याप प्रवास संपला नव्हता. त्यांना खाली ॲडव्हान्स बेस कॅम्पपर्यंत जायचं होतं. वातावरण बदलत चाललं होतं. त्यामुळे शेर्पांनी आता मार्कसाठी वेगळ्या प्रकारचं वाहन करायचं ठरवलं.